नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, EPS पेन्शनबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे EPS पेन्शन कर्मचाऱ्यांना मिळणार अधिक पेन्शन, सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, प्रायव्हेट नोकरी करणाऱ्या कोट्यवधी लोकांना एक आनंदाची बातमी आहे। सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा विचार करणाऱ्या सरकारने आता खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळ केल्या जाणाऱ्या मागणीची दखल घेतली आहे। होय, खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्येही 3 पट वाढ होण्याची शक्यता आहे। खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी पेन्शन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना EPFOद्वारे व्यवस्थापित केले जाते, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारातून मासिक योगदान दिले जाते आणि त्यातील काही भाग कर्मचारी पेन्शन योजनेत म्हणजे EPS मध्ये जातो, जो निवृत्तीनंतर पेन्शन म्हणून दिला जातो। मित्रांनो, या प्रकरणाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की केंद्र सरकार कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे EPS अंतर्गत सध्याच्या किमान पेन्शनच्या 1000 रुपयावरून 3000 रुपये प्रति महिना वाढवण्याचा विचार करत आहे। पुढील काही महिन्यात किमान पेन्शनमधील ही वाढ लागू होऊ शकते। EPS भारतातील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना याद्वारे चालवली जाणारी एक निवृत्ती योजना आहे, जी संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन प्रदान करते। EPSला नियोक्त्याच्या योगदानाच्या काही भागाद्वारे निधी दिला जातो। EPS पेन्शनमध्ये वाढ। मित्रांनो, काही माध्यमांच्या वृत्तानुसार सरकार किमान पेन्शन 3000 रुपये करण्याचा निर्णय घेऊ शकते। कामगार संघटना आणि पेन्शनधारक संघटनाकडून बऱ्याच काळापासून पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी केली जात असून महागाई खूप वाढली आहे, म्हणून पेन्शन देखील वाढली पाहिजे। पण गेल्या 11 वर्षापासून त्यात कोणतीही वाढ झालेली नाही, असा युक्तिवाद त्यांच्याकडून करण्यात आला। EPS 95 राष्ट्रीय आंदोलन समिती आणि कामगार संघटनाची किमान पेन्शन 7500 रुपयेपर्यंत वाढवण्याची, महागाई भत्ता आणि पेन्शनधारक आणि त्यांच्या जोडीदारांसाठी मोफत वैद्यकीय सुविधा देण्याची मागणी केली आहे। दरम्यान सरकारने किमान पेन्शन 3000 किंवा त्याहून अधिक वाढवली तर सरकारच्या तिजोरीवर भार पडेल। त्याचवेळी याआधी 2020च्या सुरुवातीला अर्थ मंत्रालयाने किमान 2000 रुपये पेन्शनचा प्रस्ताव नाकारला होता। EPSचा एकूण निधी 8 लाख कोटी रुपयापेक्षा जास्त आहे आणि या योजनेअंतर्गत एकूण पेन्शनधारकांची संख्या सुमारे 78.5 लाख असून यापैकी 36.6 लाखाहून अधिक लोकांना दरमहा किमान 1000 रुपये पेन्शन मिळते। मित्रांनो, खासगी क्षेत्रात म्हणजे प्रायव्हेट कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्या लोकांच्या मूळ पगाराच्या 12% रक्कम EPF खात्यामध्ये जमा केली जाते। तसेच कंपनी कर्मचाऱ्यांच्या PF खात्यातही तीच रक्कम जमा करते, तर नियोक्त्याद्वारे जमा पैशापैकी 8.33% रक्कम EPS मध्ये योगदान दिले जाते। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।